सुरांच्या अथांग सागरामध्ये आयुष्यभर विहार करणाऱ्या, प्रत्येक भावनेला आपल्या आवाजाने स्पर्श करणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यात आला। दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं। अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं। यावेळी देशभरातील राजकीय नेते, सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलंय। आशाताईंच्या अंत्यदर्शनाला आलेल्या कित्येक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते आणि दिग्गजांनी आपल्या भावना या त्यांना अनावर झाल्या। दरम्यान ज्येष्ठ गायकांकडून आशाताईंना स्वरसुमनांजली वाहण्यात आली। अंत्यसंस्कारावेळी गायक सुदेश भोसले, अनुप जलोटा, शान यांच्याकडून आशाताईंना स्वरसुमनांजली ही वाहण्यात आली आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं काल 93व्या वर्षी निधन झालं। त्यानंतर काल आशाताईंचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी राजकीय क्षेत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट देखील उपस्थित होते। त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी आशा भोसलेंच्या पार्थिव दर्शनासाठी उपस्थिती लावली। सूरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिव दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते। सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत आशा भोसलेंच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर आशाताईंच्या परिवारासोबत उद्धव ठाकरेंनी सांत्वनपर भेट घेतली। त्यानंतर रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते। त्यावेळी आशाताईंच्या अचानक निधनामुळे मोठा धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं निधन झालं। त्यानंतर आशा भोसलेंचं पार्थिव हे त्यांच्या राहत्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या। त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आशाताई भोसलेंना श्रद्धांजली वाहिली आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं 93व्या वर्षी निधन झालं। त्यानंतर आशाताईंचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं होतं। यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते। क्रीडा क्षेत्रामधून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानं पत्नी अंजली सोबत आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। त्यानंतर आशाताईंच्या कुटुंबियांशी चर्चा करताना सचिनला अश्रू अनावर झाले होते। यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं देखील आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली। भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांनी 8 दशकांहून अधिक काळ हिंदी आणि मराठीसह अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली। त्याच आशाताईंनी काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर आशाताईंच्या राहत्या घरी चित्रपटसृष्टीतील विविध दिग्गजांनी पार्थिव दर्शनासाठी उपस्थिती लावली होती। यावेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन यांच्यासह अनेकांनी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। मुंबईमध्ये लवकरच आशा भोसले संगीत अकादमी सुरू करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। याआधी आशा भोसलेंनी राज्य सरकारकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली होती। वांद्रे अंधेरी दरम्यान ही जागा असावी अशी त्यांची मागणी होती आणि या मागणीबाबत सरकारनं निर्णय घेतलाय। आता ही जागा शोधण्यासाठी माढ्याला आदेश देखील देण्यात आले। स्वर्गीय आशा भोसलेंच्या दुःखद निधनानं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांनी एक प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांना। तर तो प्रकल्प पूर्णतेला नेण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी सूतोवाच केलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने तो प्रकल्प पूर्ण केला जाईल। पुण्यात लवकरच लता आशा नावाचं अत्याधुनिक रुग्णालय उभं राहणार आहे। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन या नावानं हे रुग्णालय उभारण्यात येणार असून आरोग्य सेवेमध्ये मोठी भर पडणार आहे। एक अशी कल्पना सुचली की दिदीचा भाव मास्टर दीनानाथ यांच्या नावाने मी हे रुग्णालय बांधलेलंच आहे। वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेलं रुग्णालय हे लता मंगेशकरांनी बांधलं, डॉक्टर केळकरांच्या मदतीने।
आणि डॉक्टर केळकर आणि आम्ही सर्व मिळून दिदीच्या स्वर्णाचं हॉस्पिटल बांधणार होतो. तर काल असं आम्ही ठरवलं की दिदीबरोबर आशातीचं पण हॉस्पिटल बांधावं तिच्या स्वर्णार्थं, आणि ह्या हॉस्पिटलचं नाव द्यावं लता आशा मंगेशकर रुग्णालय. आणि मला खात्री आहे की एशियातलं हे मोठं हॉस्पिटल किंवा रुग्णालय होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.